नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की नानाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की नाना खरोखर किंग मेकर आहे. आजपर्यंत नानांना फक्त आता जे नंदी मिळालेत, म्हणजे उदाहरणार्थ नाग्या असेल, बदला असेल, त्याच्या त्यातल्या त्यात तेजाचा पळ चांगला आहे. परंतु कुठेतरी नानांना नंदी कमी पडतायत, म्हणून नाना नंबरात येत नव्हते. पण मित्रांनो, आज कालच्या जे सागरेश्वर केसरी मैदान झालं, तालुका कडेगाव, देवराष्ट्र येथे, त्या ठिकाणी नानाने सिद्ध केलं की नाना खरोखर किंग मेकर आहे. नानाकडे जर चांगल्या टॉप क्वालिटीचे नंदी असतील तर नाना 100% गुलालात नाही, एक नंबर मध्येच राहणार. आणि ते विठ्ठल नानाने कालच्या मैदानात या ठिकाणी सिद्ध केलं. त्यामुळे नानांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. कारण त्यांनी काल जो पहिल्या 1 लाखाचं जे मानकरी झाले, जे आपला नांदेड सिटीचा जो शास्त्री आहे, आदत किंग शास्त्री, आणि त्याच्याबरोबर पळाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा तर पळ तुम्हाला मित्रांनो माहिती आहे. बाब्या आणि शास्त्री या जोडीने काल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवले. या दोन्ही नंदींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर आपले जे बबलू चाचा आहेत, जे नेहमी बकासूरच्या गाडीवर बसतात, तर त्यांनी सुद्धा नितीन शेट यांचा निशान आणि किल्ले मच्छिंद्रगड सय्यद यांचा राजा या जोडीला घेऊन दुसरा नंबर केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे बबलू चाचाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. बबलू चाचा सुद्धा एक अनुभवी ड्रायव्हर आहे आणि नानांना तर काही बैलगाडा क्षेत्रात एक तगडा अनुभव आहे. तगडा म्हणजे 35 वर्षाचा एक अनुभव, म्हणजे सोपा अनुभव नसतो मित्रांनो. नानाला जर त्यांच्या पद्धतीने नंदी मिळले तर नाना 100% किंग मेकरच आहेत. आणि दुसरीकडे जे मैदान झालं पुणे जिल्हा केसरी, त्या ठिकाणी आपला जो बकॅडॉन आहे, बकॅडॉन नेहमीच नवीन नंदी, आता जे मैदान झालं होतं माळशिरसला, त्या ठिकाणी आपला श्रीराम पालवे यांचा नंद्या, त्याला सुद्धा बऱ्याच दिवसातून उजेडात आणलं. आणि काल सुद्धा ते गुरुला घेऊन, म्हणजे दरवेळी दर मैदानात बक्या कुठलाही नंदी असू दे त्याच्याबरोबर तो त्याला घेऊन उजेडात आणतो, म्हणजे आणतोच. आणि विशेष त्या पुणे जिल्हा केसरीमध्ये कुठलाही ड्रायव्हर नव्हता त्या ठिकाणी अवेलेबल. त्याच्यामुळं मोहिल शेटनी सांगितलं वैभव मामाला की मामा तुम्ही गाडी चालवा. गेली 6 महिने वैभव मामा यांनी कुठलीही गाडी चालवली नव्हती. ते 6 महिन्यानंतर गाडीवर बसले, कुठली प्रॅक्टिस सराव नसताना. पण वैभव मामाने सुद्धा काल दाखवून दिलं की मी सुद्धा काही कमी नाही. आणि त्या ठिकाणी बकॅडॉनने आपला दुसरा क्रमांक केला कुंडनपूर पुणे जिल्हा केसरीमध्ये. त्यामुळे बकॅडॉनचं सुद्धा बक्याबद्दल बोलायचं काय मित्रांनो, बक्या तर बक्याच आहे. बकासूरला या क्षेत्रामध्ये तर देव सगळ्यांनी मानलेलेच आहे. आणि बकासूर बद्दल बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. बकासूर हा कुठल्याही मैदानात किंगच आहे. तो पळतोच. आणि विशेष म्हणजे नवीन नवीन पायऱ्यात पळतो आणि नवीन नंदी उजेडात आणतो. हे बकासूरचे खास वैशिष्ट्य आहे. असं नाही की त्याला एक फिक्सच पायरा लागतो. तर बकासूर हा कुठल्याही पायऱ्यात पळणारा एकमेव, म्हणजे जसं आपण जर साधं उदाहरण घेतलं तर बक्या हा कुठेही फिट होणार. जसं पत्तेमध्ये जोकर असतो, कुठल्याही पत्तीला तो मॅच होतो, तसा बकासूर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरला तोड नाही. बकासूर कुठलाही नंदी घेऊन पळतो. सपोज एखाद्या मैदानात कधीतरी जरी हारला तर तो सलगची 2-4 मैदानं गुलालातच असतो. त्याचं उदाहरण तुम्ही आता बघितलंच असेल. त्यामुळे बकासूरचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, गुरुचंही हार्दिक अभिनंदन. आणि आपले सर्वांचे आवडते रुस्तमे हिंद केसरी विठ्ठल नाना यांना यश मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. जो तेजाचं त्यांनी नवीन खरेदी केले, तेजाच्या पायात लक्ष्मी आली असं म्हणायला येईल. आणि नाना पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेत. नाना ट्रेडिंगला आलेले आहेत आता. आणि इथून पुढे नानाला एखादा जरी नंदी चांगला मिळाला ना तर नाना 100% फायनल मध्ये गुलालात राहणार म्हणजे राहणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.